नमस्कार मित्र, तुम्हाला आठवत आहे का? फक्त काही वर्षापूर्वी आपल्याला असं वाटायचं की संगणक म्हणजे फक्त गणित सोडवणारं मशीन आहे आणि अचानक जगासमोर आलं एक सॉफ्टवेअर ChatGPT. आणि या ChatGPTने जगाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. मशीन आता फक्त आकडे मोजत नाही तर पेंटिंग काढते, गाणी बनवते, तसेच मोठमोठ्या ज्या फिल्म्स आहेत त्या फिल्मच्या स्क्रिप्ट देखील लिहिते. ज्या गोष्टींना आपण माणसाचं वेगळेपण समजत होतो त्या गोष्टी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सहजरित्या करते. पण प्रश्न इथेच थांबत नाही, कारण एखादी जर मशीन आपल्यापेक्षा सुंदर चित्र काढत असेल, सुंदर गाणं बनवत असेल, आपल्यापेक्षा जास्त क्रिएटिव्हिटी म्हणजेच कल्पनाशक्ती जर दाखवत असेल, तर माणूस म्हणून आपलं अस्तित्व जे आहे ते उरणार की नाही? शतकानुशतके आपण आपल्याला वेगळं मानत आलेलो आहे. प्राणी हे ताकदीने जरी मोठे असतील तरी बुद्धीने आपण त्याच्यापेक्षा मोठे आहोत. रोबोट हे वेगवान आहेत, परंतु त्यांना बनवण्याची जी कल्पनाशक्ती आहे ती आपल्याकडेच आहे. पण हाच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सर्व गोष्टीवर पाणी फेरणार का? चला जाणून घेऊया सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण आताच बघितलं की गाणं, चित्र किंवा कविता हे AI तयार करू शकतं. पण तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल की क्रिएटिव्हिटी म्हणजे नेमकं काय? जर सामान्य भाषेमध्ये सांगायचं झालं तर क्रिएटिव्हिटी म्हणजे नवीन क्षमता सुचवणं आणि त्या सुचलेल्या कल्पनांना वास्तवात आणण्याची जी क्षमता आहे ती म्हणजे क्रिएटिव्हिटी. पण नवीन काहीतरी करणं म्हणजे क्रिएटिव्हिटी का? तर नाही. त्याच्यामध्ये अर्थ असायला हवा, भावना असायला हवा आणि त्या गोष्टींनी समाजावर परिणाम देखील करायला हवा, तर ती क्रिएटिव्हिटी. याला दोन उदाहरणाच्या आधारे समजून घेऊया. थॉमस एडिसनने ज्यावेळेस बल्बचा शोध लावला त्यावेळेस तो फक्त तांत्रिक शोध नव्हता, तर त्याने जी मानवजात आहे त्या मानवजातीचं जीवन आहे ते जीवनच बदलून टाकलेलं होतं. दुसरं उदाहरण म्हणजे चित्रकार पाब्लो पिकासो. चित्रकार पाब्लो पिकासो यांनी चित्र काढताना फक्त रेषांचा वापर केला नाही, तर ते चित्र बघण्यासाठी माणसांचा जो दृष्टिकोन आहे तो बदलण्यास माणसाला भाग पाडलं. हे झालं खरं क्रिएटिव्हिटीचं काम. पण आता प्रश्न असा आहे की AI म्हणजेच मशीन हे सर्व बनवू शकतं का? तर हो, AI डेटा वापरून गाणी, चित्र किंवा कविता बनवतं. पण खरंच इथे तो भावना समजून गाणी बनवतोय का? का फक्त त्या गाण्यामध्ये आपल्याला भावनांचा भासच करून देतंय? एका बाजूला शास्त्रज्ञ म्हणतात की AI ला खरी भावना नाही, तो फक्त मोठ्या प्रमाणात माहिती शिकून नवीन पॅटर्न जे आहेत ते तयार करून देतं. म्हणजे एखाद्या पोपटाला ज्यावेळेस आपण बोलतो आणि परत तो पोपट आपल्याला तसंच रिपीट बोलतो, म्हणजे त्याला त्याच्यामधला अर्थ समजत नाही. पण दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाच्या नजरेमध्ये ते चित्र पाहून जर आपलं मन हललं किंवा ते जर गाणं आहे ते गाणं ऐकून जर आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलं, तर मग ती क्रिएटिव्हिटी नाही का? इथेच खरी कसरत आहे. क्रिएटिव्हिटी ही मेंदूची क्रिया आहे का, की ती भावना, संवेदनशीलता, अनुभव यांचा संगम आहे? माणसासाठी क्रिएटिव्हिटी म्हणजे एखादा नवीन पॅटर्न कसा आहे हे नाही, तर तो नवीन पॅटर्न का आहे हे म्हणजे क्रिएटिव्हिटी. आणि जर एखादा मशीन माणसाच्या क्रिएटिव्हिटीची नकल करत असेल तर मग माणूस आणि मशीन याच्यामध्ये फरक काय? हा प्रश्न थोडासा गुड आहे आणि याच्यासाठी आपल्याला AIचा जो इतिहास आहे तो थोडक्यात बघावा लागेल. AIच्या या प्रवासाला सुरुवात कधी झाली तर 1950 मध्ये जगप्रसिद्ध गणितज्ञ ॲलन टर्निंग यांनी एक प्रश्न विचारला की मशीन विचार करू शकतं का? आणि त्यांच्या या प्रश्नानं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगाला जन्म दिला. 1960च्या दशकामध्ये सुरुवातीला साधे AI प्रोग्राम तयार झाले. ते साधी गणितं सोडवायचे, तसेच गेम्स खेळायचे. सुरुवातीला लोकांना हे थोडं जादूसारखं वाटायचं, परंतु ते अजून क्रिएटिव्ह नव्हते. मग हळूहळू AI पुढे सरकला. सुरुवातीला तो एक हिशोब करणारा साधा नोकर होता, परंतु नंतर तो झाला एक शहाणा खेळाडू. जसं 1997 मध्ये IBMच्या डीप ब्लू मशीननं जगजेता गॅरी कॅस्पारोव्हला बुद्धिबळात हरवलं. लोकांनी पहिल्यांदा धक्का खाल्ला, ज्याच्यामध्ये आपण हुशार आहोत त्यामध्येही मशीन जे आपल्याला हरवू शकतं. पण खरी क्रांती झाली 2010च्या नंतर, जेव्हा मशीनने शिकायला सुरुवात केली. यालाच आपण मशीन लर्निंग असं देखील म्हणतो. AI आता फक्त जे प्रोग्राम केलेले आहेत तेच कामं करत नव्हता, तर आता तो लाखो करोडो डेटावरून नवीन पॅटर्न तयार करत होता, नवीन पॅटर्न शिकत होता. 2016 मध्ये गुगलच्या अल्फागोने सर्वोत्कृष्ट गो खेळाडूला हरवलं. आता गो हा इतका गुंतागुंतीचा खेळ आहे की लोकांना ते अगदी अशक्यच वाटायचं, परंतु AIने हे करून दाखवलं. हे बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण AI फक्त आता हिशोबच करत नव्हता तर तो रणनीती देखील आखत होता. आणि या सुमारास AIने क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकायला सुरुवात केली. 2018 मध्ये AIने बनवलेलं पेंटिंग एल मॉन्डे बेलामी क्रिस्टिस या प्रसिद्ध ऑक्शन हाऊसमध्ये जवळजवळ 4,32,500 अमेरिकन डॉलरला विकलं गेलं. तेव्हा जगात पहिल्यांदा असा प्रश्न विचारला गेला की कला हा प्रकार खरोखर कलाकाराचाच आहे की मशीन देखील कलाकार असू शकतं? आज तर परिस्थिती वेगळीच आहे. ChatGPT लेख लिहितं, तर मिड जर्नी हे चित्र काढतं. एक नाही तर बरेचसे असे AI टूल्स आहेत जे आपल्या मनातील कल्पना ह्या
काही सेकंदामध्ये स्क्रीनवर तयार करतात. आणि इथेच आपल्याला मोठा प्रश्न विचारावा लागतो की ज्या गोष्टीसाठी आपल्याला वर्ष लागतात त्या जर गोष्टी मशीन काही सेकंदामध्ये करत असेल तर मग माणूस म्हणून आपण कुठे उभे आहोत. इतिहास सांगतो की मशीनचं जे काम आहे ते माणसांच्या नोकरीवर नेहमीच गदा आणत आलेलं आहे. पण इथे नोकरी नाही तर माणसाची जी क्रिएटिव्हिटी आहे तीच धोक्यात आलेली आहे. आता माणसाची क्रिएटिव्हिटी आणि मशीनची क्रिएटिव्हिटी यांची खरी टक्कर बघूयात. एका बाजूला एखादा चित्रकार ज्याला कॅनव्हासवर सुंदर चित्र बनवण्यासाठी किमान 2 महिने तरी लागतात. दुसरीकडे मिडजर्नी नावाचं AI ॲप्लिकेशन ज्याला फक्त काही शब्द दिल्याच्या नंतर तेवढं सुंदर चित्र अगदी काही सेकंदामध्ये तयार करून देतो. एका बाजूला लेखक बरेच दिवस घेतो एखाद्या विषयावर एखादी कादंबरी लिहिण्यासाठी. दुसरीकडे ChatGPT आहे. 10 वेगवेगळ्या विषयावर 20 पानाच्या ज्या कादंबऱ्या आहेत ते तुम्हाला काही मिनिटांमध्ये तयार करून देतो. एका बाजूला संगीतकार बरेच दिवस घेतो एखादं म्युझिक कंपोज करण्यासाठी. परंतु एकीकडे एखादं दुसरं AI टूल ज्याला तुम्ही फक्त मूड द्या, सॅड, हॅपी, रोमांटिक, लगेच तुमचं 1 मिनिटाच्या आत गाणं तयार. मग प्रश्न पडतो की ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला कमी वेळेमध्ये एखाद्या AI टूल्स कडून मिळत असतील तर आपण त्या माणसांकडून करून घ्यायला पाहिजेत का? हाच मुद्दा जगभरातील क्रिएटिव्ह लोकांच्या समोर आज उभा आहे. ग्राफिक डिझायनरला विचारलं जाते की AI जर फुकट लोगो तयार करून देत असेल तर आम्ही तुम्हाला पैसे का द्यावेत. कंटेंट रायटरला विचारलं जातं की जर ChatGPT आम्हाला एका रात्रीमध्ये 100 लेख लिहून देत असेल तर आम्ही तुमची मदत का घ्यावी. संगीतकारांना विचारलं जाते की AI जर कुठल्याही गायकाच्या आवाजामध्ये आपल्याला गाणं तयार करून देत असेल तर मग त्यांच्या गायकीला मूल्य आहे की नाही. आणि ही फक्त कल्पना नाही, आपण आज बरेचसे असे गाणे ऐकतो की जे फक्त AI ने बनवलेले आहेत आणि आपल्याला असं वाटतं की ते खरे जे गायक आहेत त्यांनीच गायलेले आहेत. आता जर तुम्ही एखादं गाणं ऐकत असाल तर हा जो प्रश्न आहे हा तुम्ही स्वतःला नक्कीच विचारला पाहिजे. AI फक्त माणसाला कॉपी करत नाही तर ते माणसाच्या पेक्षा अगदी काहीतरी वेगळं आणि भन्नाट असं तयार करत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर लेखक एखाद्या कादंबरीमध्ये एखादा ट्विस्ट देतो तर हे त्या लेखकाच्या कल्पनाशक्तीवर डिपेंड आहे की तो कशा प्रकारे ट्विस्ट देत आहे. परंतु AI काय करतं की लाखो ज्या कादंबऱ्या आहेत, लाखो जे पुस्तकं आहेत ते वाचून तुम्हाला वेगवेगळे ट्विस्ट त्याच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर म्हणजे आपल्या स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचे जे ट्विस्ट आहेत ते तुम्हाला तयार करून देतं. मग प्रश्न असा पडतो की क्रिएटिव्हिटी म्हणजे जर वेग आणि नवीन कल्पना तर मग खरंच माणूस मागे तर पडत नाही ना, की अजूनही काही आहे की जे AI करू शकणार नाही. आता या प्रश्नांची थोडक्यात उत्तर बघूयात. जसं जसं AI ताकदवान होत चाललेलं आहे तसं तसं कलाकारांच्या मनामध्ये भीती घर करू लागलेली आहे. आणि हे फक्त आपल्या भारत देशामध्येच नाही, म्हणजेच जी बॉलिवूड इंडस्ट्री आहे त्याच्यामध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये पण आहे, तसंच पूर्ण जगामध्ये पण आहे. कारण या कलाकारांना वाटतं की प्रोडक्शन हाऊसवाले मोठमोठ्या स्क्रिप्ट AI कडून लिहून घेतील, त्याचबरोबर डिजिटल स्वरूपामध्ये त्यांचे चेहरे देखील वापरतील, त्यामुळे त्यांची जी गरज आहे ती उरणार नाही. हे फक्त सिनेमा जगतामध्येच नाही तर ग्राफिक डिझाईनचं जे आपण बघितलं उदाहरण ज्याच्यामध्ये आपण लोगो सांगितलं होतं की बाबा लोगो जे आहेत ते लोगो आपण AI कडून जर तयार करून घेतले तर ग्राफिक डिझायनरचं आपल्याला काम काय पडणार. तसेच फोटोग्राफर्स सांगतात की आम्ही एखादा फोटो काढून त्याच्यावर एडिट करून आम्ही नंतर तो तयार करतो, परंतु एखाद्या AI टूल कडून तो आपल्याला काही सेकंदामध्ये मिळतो. तसेच लेखकांना देखील हेच वाटत आहे की ChatGPT जर त्यांना काही दिवसामध्ये जर लेख लिहून देत असेल तर मग त्यांची जे काम आहेत त्यांचं काय होणार. पण थांबा, थोडा वेळ घ्या आणि मनाने विचार करा. AI कितीही वेगवान असला, कितीही बुद्धिमान असला, त्याच्याकडे एक गोष्ट मात्र नाही, ती म्हणजे भावना. तो कधी दुखावला जात नाही, तो कधी प्रेम करू शकत नाही, तसेच तो आनंदही अनुभवू शकत नाही. AI कविता लिहू शकतो पण ती कविता तुमच्या हृदयाला कधी भिडलेली आहे का. AI एखादं गाणं तयार करू शकतो परंतु ते गाण्यामध्ये भावना भरलेल्या आहेत का. AI एखादं चित्र देखील बनवू शकतो परंतु त्या चित्रामधून त्याची आत्मा जी आहे ती प्रगट झालेली आहे का. आणि ह्या भावनाच आहेत ज्या माणसाची ताकद आहेत. माणसाच्या कलाकृतीमध्ये हसणं, रडणं, प्रेम अशा हे सगळं मिसळलेलं असतं. म्हणजे AI जे तयार करतो ते फक्त एक डेटा, एक पॅटर्न आहे, पण माणूस जे तयार करतो ते मन, भावना तसेच अनुभव आहे. तुकोबांचे अभंग शब्द सोपे पण प्रत्येक ओळीमध्ये अनुभूती, भक्ती, भावना, प्रेम भरलेला आहे. AI हे सगळं लिहू शकतं पण याच्या मागचा जो स्पर्श आहे तो कधीच समजून घेऊ शकत नाही. AI फक्त साधन आहे, गतिमान, प्रभावी पण निर्जीव. म्हणजे लेखक, कलाकार, संगीतकार जेव्हा आपली कला निर्माण करतात तेव्हा फक्त शब्दसूर किंवा रंग नाही तर आत्म्याचं प्रकटन होतं. आपण माणूस आहोत, आपण अनुभवतो, आपण भावनांना जोडतो आणि याच गोष्टींमुळे माणूस हा AI पेक्षा वेगळा आणि अनमोल आहे. पण प्रश्न अजूनही आहे की AI जर एवढा शक्तिशाली झालेला आहे
तर माणूस आपलं स्थान टिकवणार की नाही. आता आपण थोडी भविष्याची कल्पना करू. इथून समोरील 10 वर्षामध्ये असं समजा की AI खूप प्रगत झालेला आहे. पूर्ण गाणी AI लिहित आहे, पूर्ण एखादी जो फिल्म आहे, जो पिक्चर आहे तो AI ने बनवलेला आहे. तुम्ही तिथे जाता, तुम्ही पाहता, त्याच्यामध्ये पूर्ण AI जनरेटेड जे फोटोज आहेत ते तुम्हाला बघायला मिळत आहेत. AI जनरेटेड व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत. AIच पूर्ण फायटिंग वगैरे पिक्चरमध्ये करत आहे. तुम्ही जाता, तुम्ही बघता, त्या पात्रांचे भाव, त्यांचं हसणं, त्यांचं रडणं, त्यांच्या भावना, हे सगळं AIनं अनुकरण केलेलं आहे, त्याचा अनुभव घेतलेला नाही. दुसरं एक उदाहरण घेऊ की एखादा संगीताचा कॉन्सर्ट आहे ज्याच्यामध्ये पूर्ण AIच काय करत आहे, गाणे गात आहे, AI म्युझिक वाजवत आहे. त्याचबरोबर पूर्ण कॅमेरामॅन वगैरे जो आहे तो व्हिडिओ शूट करण्यासाठी तो पण AIचा आहे. तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घेता, परंतु हा जो आनंद आहे तो फक्त संगणकाच्या गणनेतून आलेला आहे. शाळेतील मुलं जे आहेत ते AI कडून होमवर्क करून घेत आहेत, AI कडून वेगवेगळे चित्र काढून घेत आहेत. माणूस फक्त प्रेक्षक राहिलेला आहे, निर्माता नाही. कल्पना करा, AI हा आपलं पूर्ण जग व्यापत आहे. ही गोष्ट फक्त क्रिएटिव्हिटीचीच नाही तर मानव अस्तित्वाची कथा आहे. हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे की AI ला आपण धोका म्हणून बघणार आहोत की त्याला आपण सहकारी बनवणार आहोत. मग तुम्ही AIचा वापर करून जास्त क्रिएटिव्ह बनाल की आपली सर्जनशीलता गमवाल. AI फक्त कला, संगीत, लेखनात नाही तर धोकादायक साधन म्हणूनही वापरला जात आहे. तुम्ही एखाद्या माणसाचं भाषण ऐकता आणि हे खरं आहे असं समजता, परंतु हा खोटा व्हिडिओ डीपफेक नावाच्या AI टूलने बनवलेला असतो. डीपफेक वापरून माणसाची मानसिक स्थिती बदलता येतं, लोकांना फसवता येतं, राजकारणात परिणाम घडवता येतात. सामाजिक माध्यमावर बनवलेल्या ज्या फेक न्यूज आहेत त्या एवढ्या वेगाने पसरतात की त्याच्यामधलं सत्य शोधणं हे कठीण होऊन जातं. यावरून लक्षात येतं की AI हे दुधारी तलवार आहे. एकीकडे कला, शिक्षण, क्रिएटिव्हिटी वाढवते, दुसरीकडे फसवणूक, मॅनिप्युलेशन तसेच धोका निर्माण करतं. AI फक्त मित्र नाही तर त्यात धोका देखील आहे. आपण इतिहासाकडे जर बघितलं तर माणूस हा नेहमी नवीन तंत्रज्ञानासोबत संघर्ष करत आलेला आहे. 18 ते 19व्या शतकामध्ये ज्यावेळेस मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मशीन कामाला आल्या त्यावेळेस बऱ्याचशा माणसांना असं वाटलं की आता आपला रोजगार जाणार. ते खरंही होतं, काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या. पण हळूहळू काय झालं तर त्या मशीन चालवण्यासाठी, त्यांना सांभाळण्यासाठी, त्यांची देखभाल करण्यासाठी माणसांचीच गरज पडत होती. सांगण्याचा उद्देश हाच की तंत्रज्ञान माणसाला पूर्णपणे नष्ट करत नाही तर नवीन संधी देखील देतं. AIची जरी प्रगती वेगाने होत असली तरी आपण या इतिहासामधून शिकू शकतो की आपण AIचा जो वापर आहे तो आपल्या कामासाठी कसा करायचा. आणि इतिहास देखील सांगतो की नवीन तंत्रज्ञान जे लोक शिकतात, समजून घेतात, त्याचा वापर करतात तेच लोक यशस्वी देखील होतात आणि जे भीतीने थांबतात ते मागे राहतात. आजच्या घडीला हे तंत्रज्ञान गुगल, मायक्रोसॉफ्ट, OpenAI या कंपन्यांकडे आहे. म्हणजे ह्या मोठ्या कंपन्या AIचा वापर करून पैसा कमावतील, उद्योग वाढवतील, तसेच बाजारावर नियंत्रण देखील ठेवतील. पण मग सामान्य माणूस, गरीब देश हे मागे राहणार का? तंत्रज्ञानाचा इतिहास सांगतो, सुरुवातीला विषमता येते, नंतर हळूहळू संतुलन येतं. AI हे जादूचं साधन आहे. त्याचा फायदा कोणाला होईल, कोण मागे राहील हे आपल्या निर्णयावर आणि आपल्या धोरणावर अवलंबून आहे. AI ही फक्त धोक्याची गोष्ट नाही तर तो आपला साथीदारही बनू शकतो. समजा तुम्ही एक डिझायनर आहात आणि तुमच्याकडे वेगवेगळ्या कल्पना आहेत परंतु वेळ कमी आहे. AI टूल्स वापरून तुम्ही तुमच्या कल्पनांचे व्हिज्युअल्स तयार करू शकता. त्यामुळे तुम्ही विविध कल्पना वापरू शकता, तुमचं काम गतीने पूर्ण होईल. तुम्ही एखादे लेखक आहात आणि तुम्हाला एखादी स्क्रिप्ट लिहायची आहे तर तुम्हाला AI टूल्सकडून सुरुवात मिळू शकते. काही डायलॉग, काही आयडिया किंवा काही संवाद तो सुचवू शकतो. मग AI काय करेल की तुमचं जे काम आहे ते आणखी प्रभावी कसं करायचं हे ठरवेल. शिक्षणामध्येही बघा ना, AI हा शिक्षक नाही पण ट्विटरसारखा काम करतो. तुम्ही त्याला एखादी शंका विचारता, त्यावर तो तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो. म्हणजेच शिक्षक प्लस AI म्हणजेच परिणामकारक शिक्षण. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, AI हा तुमचं काम हिसकावणार नाही परंतु तुम्हाला सहकार्य नक्कीच करेल. AI हे एक फक्त टूल आहे, जसं की एखादी कार आहे, ती तुमची जी गती आहे ती वाढवू शकते, परंतु कुठल्या मार्गाने, कुठल्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे हे आपल्यावरच अवलंबून आहे. शेवटी लक्षात ठेवा, AI तुमच्या क्षमतांना सहारा देतो. त्याला आपला प्रतिस्पर्धी मानल्यास तुम्ही स्वतःला मर्यादित करत आहात. AI प्लस माणूस बरोबर सुपर क्रिएटिव्ह टीम. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की AI हा मानवाची भावना कधीही अनुभवू शकत नाही. AI हा कविता लिहू शकतो परंतु त्याला दुःखाचे अश्रू कधीही आलेले नाहीत. तो गाणं लिहू शकतो परंतु प्रेमाची धडधड त्याला कधीही जाणवली नाही.
तो चित्र काढू शकतो, परंतु त्याला मनाचा स्पर्श अनुभवायला मिळाला नाही. कल्पना करा, एखादा लेखक आहे, तो त्याच्या कवितेमधून त्याचं बालपण, त्याचं अपयश हे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. AI हे सर्व करेल, परंतु यामागचा जो अनुभव आहे, ज्या भावना आहेत, त्या कधीच तो जाणू शकणार नाही. AI हा कितीही प्रगत झाला तरी तो दुःख समजू शकत नाही, तो आनंद अनुभवू शकत नाही, तो प्रेम देखील करू शकत नाही, तो मनाची जाणीव कधीच करू शकणार नाही. हीच माणसाची खरी ताकद आहे. भावना, अनुभव, संवेदनशीलता. AI कितीही वेगवान, शक्तिशाली, बुद्धिमान असला तरी तो मनाचा आवाज कधीच काढू शकणार नाही. AI म्हणजे साधन आहे, तो शत्रू नाही. त्याला आपण मित्रही बनवू शकतो. तुमच्या मनातील विचार, तुमच्या भावना, तुमची कल्पनाशक्ती हीच खरी ताकद आहे, जे AI कधी घेऊ शकणार नाही. कारण क्रिएटिव्हिटीचं खरं घर म्हणजे माणसाचं मन. खूप खूप धन्यवाद.